नागपूरमध्ये एक लुटेरी दुल्हन चर्चेचा बराच मोठा विषय बनली आहे। 8 नवऱ्यांना फसवणारी लुटेरी दुल्हन पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकली आहे। नागपूरच्या गिट्टी खदान पोलिसांनी या महिलेला अटक केलेली आहे आणि ती विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करायची। लग्नाला 1 महिना झाल्यानंतर भांडण करून ती पैसे उकळायची, खोटे आरोप करायची, धमकी देत कोर्ट सेटलमेंटच्या नावाखाली लूट करत असल्याचा प्रकार सुद्धा समोर आलाय। आरोपी महिला ही उच्च शिक्षित असून ती पेशाने शिक्षिका असल्याची माहिती आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ती विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होती। या महिलेला आता अटक झाली आहे। हमारे समाज के अंदर में एक मिडिल क्लास होता है, थोड़ा बहुत चमकदार दिखता है। तो ये जो समीरा फातिमा, ये ऐसे लोगों को टारगेट करती है और खास करके जिनकी ऑलरेडी शादी है, बड़े बड़े बाल बच्चे हैं, वो इसलिए कि वो कमजोर होता है और उसके साथ में एक सेकंड बीबी का या लवर का एक प्राइवेट एक फैक्टर तैयार करती है और वहां से उसके परिवार पर टारगेट करती है ताकि वो जो शिकार है जल्दी से शिकार हो जाए। ये इसकी मोटो सपोर्ट है। आपल्याला सहकार्य केलेलं नाही आणि ती मागच्या 1.5 वर्षापासून जवळपास ती फरार होती। आम्हाला गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की ती 29 तारखेला इकडच्या परिसरात येणार आहे। आम्हाला गुप्त बातमीदारांकडून आम्ही माहिती घेऊन तसा ट्रॅप लावला। ती आम्हाला 29 तारखेला डॉली चहावाले टपरीच्या समोर VCA ग्राउंडच्या समोर सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ती मिळून आली होती। तिला ताब्यात घेतलं, विचारपूस केली तिला आणि तिला अटक करून मान्य न्यायालयात हजर केला असता तिचा 1 ऑगस्ट 2025 पर्यंत तिचा 3 दिवसाचा PCR मिळालेला आहे।